कोणतीही एखादी गोष्ट घटना घडली तर त्याला अनेक कंगोरे असतात आणि सर्वसामान्यांच्या मनामध्ये अनेक प्रश्न असतात. कधी कधी युद्धासारखे प्रसंग किंवा युद्धासारखे विषय ज्यावेळेस छेडले जातात त्यावेळेस वास्तविकतेपेक्षा भावनेशी त्या अधिक जोडले जातात आणि त्याच्यामुळे भावना आणि वास्तवता या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या ठेवणं हे खूप महत्वाचं आहे. काही दिवसांपूर्वी राजनाथ सिंग संरक्षण मंत्री असे म्हणालेत की तुमच्या मनात जे आहे ते सगळं घडून येईल. पण खरंच ते बोलायचं होतं म्हणून बोललेत की त्यांच्या बोलण्याच्या मागे वास्तवता होती, अशा अनेक प्रश्न अनेक जणांना पडलेले आहेत. त्याही पलीकडे जाऊन काल रात्रीपासून पाकिस्ताननं जो भारतावरती हल्ला केला त्याला प्रतिहल्ला हा भारतानं केला आणि त्याच्यानंतर मग माध्यमांमध्ये असेल किंवा सोशल मीडियावरती असेल तिथून सुरुवात झाली की हे युद्ध भारतच जिंकणार. आता युद्धाला सुरुवात, ये जंग हम ही जितेंगे. खरंच हे युद्ध आहे का? याच्या मागे नेमकं काय लपलेलं आहे? या सगळ्याच गोष्टींवरती आज आपण थोडासा प्रकाशझोत टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत. भावनिकता आणि वास्तवता ह्याच्यातली जे लाईन जी आहे, अदृश्य जी लाईन आहे ती आज थोडीशी समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि आपल्यासोबत आंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक श्रीराम पवार सर आहेत. आपण हा विषय त्यांच्याकडूनच समजून घ्या. सर, ज्या पद्धतीनं चर्चा सातत्यानं सुरू आहेत की आता युद्ध झालंय, हे युद्ध आपण जिंकणारच, याच्या अगोदर आपण 3 वेळेस लढलो, आता हे सुद्धा युद्ध आपण लढणारच, याला खरंच युद्ध म्हणावं लागेल का? इथून आपण सुरुवात करू. युद्ध ज्याला म्हणता येईल ते त्या स्टेजला अजून हा संघर्ष आलेला नाही. म्हणजे पहलगाममध्ये झालेला हल्ला, तिथंपासून जर आपण घटनाक्रम बघत गेलो तर क्रमाक्रमानं परिस्थिती चिघळते. परिस्थिती आटोक्यात आणण्याचा कुठलाही प्रयत्न होत नाही आहे. ना पाकिस्तानच्या बाजूने होतोय, भारताच्या बाजूने एक हल्ला झाल्यानंतर जी पोझिशन घेतली ती होती. ती पोझिशन काय होती तर आम्ही दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले आहेत आणि हे एस्केलेट होऊ नये, याची व्याप्ती वाढू नये असं आम्हाला वाटते. कारण दहशतवादी तळांवर हल्ला केला तो काही पाकिस्तानवर किंवा पाकिस्तानच्या लष्करी तळांवर नाही, त्यामुळं पाकिस्ताननं करू नये असा एक काय म्हणता येईल की ज्याला एक परतीचा मार्ग असा तो उपलब्ध होता. पण पाकिस्ताननं त्या मार्गानं जायचं काही ठेवलेलं दिसत नाही. त्यांनी त्याला एटालेट करायचं ठेवलं आणि मग ज्याला आपण म्हणतो की असा संघर्ष हळूहळू त्याची तीव्रता वाढणं, एस्केलेशन लॅडर ज्याला म्हटलं जाते, तर ते वर चढत जाणं असं दोन्ही बाजूनं सुरू झालं. त्याची सुरुवात पाकिस्ताननं केली आणि अजूनही पाकिस्तानच त्याच्यामध्ये अधिक आक्रमक भूमिका घेतो. त्याला भारत प्रत्येक वेळेला उत्तर देतो. आता युद्ध कधी होतं, म्हणजे सर्वंकष युद्ध कशाला म्हणता येईल तर जेव्हा सगळ्या सीमा ॲक्टिवेट होतात. ॲक्टिवेट होणं आत्ता त्या ॲक्टिवेट आहेत. म्हणजे तुम्ही बघितलं तर जम्मू, अखनूर, बांदीपोरा तिथंपासून पठाणकोट, सियालकोट तिकडे झालं, पण पठाणकोट पासून ते अगदी भुज आणि फलौदीपर्यंत हा जो सगळा तुम्ही ट्रॅक बघितला तर भारत आणि पाकिस्तानच्या बॉर्डरच्या सगळ्या भागामध्ये ही सीमा तापलेली आहे. त्या अर्थानं परिस्थिती युद्धासारखी आहे. पण युद्ध कधी तर जेव्हा पाकिस्तानची सेना इंटरनॅशनल बॉर्डर किंवा नियंत्रण रेषा ओलांडून भारताकडे यायचा प्रयत्न केला किंवा भारतीय सेना आता पाकिस्तानचा सगळ्या या जे काही ड्रोन वगैरे सोय टाकायचं त्याचा एक कडेलोट झाला तर आता आपल्याला त्याला पाकिस्तानच्या भूमीत जाऊनच धडा शिकवायला लागेल अशा निष्कर्षाप्रती तेव्हा युद्ध सुरू होईल. म्हणजे ते युद्ध असेल, ज्याला युद्ध असं म्हणतो, ते युद्ध हे खूप गंभीर आहे. कारण युद्ध हा ज्या पद्धतीनं चर्चा आपल्याकडे सोशल मीडियात होती किंवा अनेक वेळा चॅनलवर सुद्धा होते, इतकं वरचं नसतं. युद्ध हे खूप गंभीर गोष्ट आहे आणि त्याच्यामध्ये खूप गोष्टी पणाला लागल्या असतात. आत्ता सुद्धा जे चालू आहे म्हणजे पाकिस्ताननं 500 ड्रोन साधारण 31 दिवसाच्या काळामध्ये भारताच्या वेगवेगळ्या ठिकाणांवर डागले. काही क्षेपणास्त्रे डागल्याचे रिपोर्ट आहेत आणि यातल्या बहुतेक हल्ल्यांना भारतानं प्रत्युत्तर दिलं. आता भारतानं प्रत्युत्तर देणं हे स्वाभाविक आहे, कारण आत्ताच या युद्धाचं एक वैशिष्ट्य समजून घ्यायला पाहिजे आपण. आत्तापर्यंतच्या युद्धात जे झालं नाही ते यावेळेला होतंय आणि आधुनिक युद्धतंत्र जे आहे म्हणजे ड्रोन, लिटरेट ड्रोन ज्याला म्हणतात, की जे ड्रोन छोटी क्षेपणास्त्र म्हणा किंवा बॉम्ब म्हणा हे ते कॅरी करतात आणि ते एका त्याला जो टार्गेट दिलेला आहे त्या टार्गेटवर जाऊन ते पडतं. ते ड्रोन आत्मघाती आहे, ते काही परत येत नाही, ते तिथं संपतं. पण ते इतकं अचूक असते की ते बहुतेक वेळेला जिथं पडतं तिथं बऱ्याच मोठ्या प्रमाणावर नुकसान घडवलं असतं, जे आपण या 9 तळांवर वापरलेलं आहे. स्काल्प नावाची क्षेपणास्त्र पण वापरली, पण हे ड्रोन पण वापरले असे रिपोर्ट आहेत. पाकिस्तान पण तशाच प्रकारचे ड्रोन्स वापरते आणि ड्रोन्सचा वापर मोठ्या प्रमाणावर आहे. हे ड्रोन पाडण्यासाठी यंत्रणा असते ती
हवाई हल्ले रोखणारी यंत्रणा म्हणजे हमास आणि इस्रायलच्या जो नवा संघर्ष झाला त्याच्यामध्ये हमासनं एकाच वेळेला प्रचंड मोठ्या प्रमाणावर ड्रोन आणि मिसाईलचा मारा केला होता आणि इस्रायलचा आयर्न डोम नावाची जी त्यांची यंत्रणा होती ती यंत्रणा भेदणारी कृती हमासने केली. आयर्न डोम म्हणजे काय होतं तर म्हणजे असं मानलं जात होतं की इतकी सक्षम यंत्रणा आहे की याच्यातून कुठलंही क्षेपणास्त्र इस्रायलच्या भूमीवर येणं शक्य नाही. पण कुठल्याही यंत्रणेच्या काही मर्यादा असतात कारण काही अपेक्षा ठरल्या असतात की एका सेकंदामध्ये एका मिनिटामध्ये आकाशातून येणारे किती टार्गेट भेदता येतील त्याच्यापेक्षा खूप जास्त प्रमाणात जर ते आलं तर ते भेदता येण्याची शक्यता कमी कमी होत जाते आणि मग काही प्रमाणात ते झाले. भारत आणि पाकिस्तानच्या संदर्भात भारतानं बहुतेक मिसाईल आणि ड्रोन पाडले म्हणजे न्यूट्रलाइज केले. काही पडले पण असतील पण बहुतेक सगळे न्यूट्रलाइज केले नक्की आहे कारण पूंछ किंवा बांदीपोरा या भागात ज्या रिपोर्ट येत आहेत तिथं काही कॅज्युलिटी पण झालेल्या आहेत, काही जणांचा प्राण गेला वगैरे म्हणजे आयदर शेलिंगमध्ये किंवा या प्रकारचे ड्रोन पडल्यामुळे ते घडलं असण्याची शक्यता नाकारता येत नाही, ती एक शक्यता आहे पण ते प्रमाण खूप कमी आहे. ज्या प्रमाणात पाकिस्तानकडून आग उकली जाते त्या तुलनेत कॅज्युलिटी किंवा त्या प्रमाणातलं नुकसान हे खूप कमी आहे कारण आकाशातच बहुतेक सगळे ड्रोन उद्ध्वस्त केले आहेत. याच्यामध्ये भारतानं S-400 ही जी प्रणाली आहे ती वापरली, हार नावाचं इस्रायली जे अस्त्र आहे ते वापरलं आणि त्याच्यातून यातल्या बहुतेक क्षेपणास्त्रांना आणि ड्रोनना आकाशातच पाडण्याचं काम झालेलं आहे. त्याच प्रकारची काय म्हणता येईल की हवाई हल्ले रोखणारी प्रणाली पाकिस्तानकडे पण आहे, ती चीनची आहे पण ती तितक्या क्षमतेनं काम करताना दिसत नाही. म्हणजे पहिला टप्पा जर तुम्ही म्हणाला युद्धातला नाही हे जर युद्ध झालं तर युद्धामध्ये एस्केलेटेड लॅडर जे आहे की पहिल्यांदा पहलगाम हल्ला झाला त्याला भारतानं प्रत्युत्तर दिलं ते पहलगामपेक्षा कितीतरी मोठा दणका होता. त्याच्यावर पाकिस्ताननं दिलेलं प्रत्युत्तर हा भारताच्या सीमा जिथं जिथं आहे इंटरनॅशनल बॉर्डर पण आणि प्रत्यक्ष नियंत्रण रेषा पण त्याच्या आसपास हल्ले करायचा प्रयत्न केला त्याला भारताने दिलं उत्तर तेवढं जोर आहे. आणि या प्रत्येक एस्केलेटेड लढाईवर भारत हा पाकिस्तानपेक्षा सहज ठरतोय. म्हणजे लष्करी संघर्षामध्ये आत्तापर्यंत जे काही झालं त्याच्यामध्ये भारत पाकिस्तानपेक्षा सहज ठरतोय. आता यामध्ये भावनांचा जो मुद्दा तुम्ही विचारला तर भावना युद्धाच्या काळामध्ये खूप तीव्र असतात आणि प्रत्येक देशाला असं वाटत असते की आपल्या देशाचा लष्कर हे प्रतिपक्षाला सहजपणे परतवून टाकेल किंवा त्याला मोडेल वगैरे आणि त्या प्रकारच्या भावना तापवल्या गेलेल्या असतात. त्यामुळं भावना या सामान्य माणसांच्या स्तरावर समजून घेण्यासारख्या आहेत, माध्यमातून पण काही प्रमाणात समजून घेण्यासारख्या आहेत पण ज्यांना निर्णय घ्यायचे असतात ते भावनांवर निर्णय घेत नाहीत. भावनांवर आधारित निर्णय जेव्हा युद्धाच्या काळात युद्धजन्य परिस्थितीत घेतले जातात तेव्हा चुका होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर असते. सरकार नेते असं म्हणू शकतील की लोकांच्या भावनांना प्रतिसाद दिला पण तो प्रतिसाद देताना अतिशय गंभीरपणे दिलेला असतो आणि आपण जे 9 तळ उद्ध्वस्त केले दहशतवाद्यांचे तो अतिशय थंडपणे दिलेला प्रतिसाद आहे. तो भावनांवर आधारलेला केवळ प्रतिसाद नाही म्हणजे भावनांना प्रतिसाद दिला आहे पण प्रतिसाद देताना भावनिक झालेले नाही, ते वेल कॅल्क्युलेटेड मूव्ह आहे. तर आतापर्यंत तरी भारत त्याच दिशेने निघाला आहे आणि त्याच्यामध्ये अपेक्षा अशी आहे की कुठल्या तरी टप्प्यावर हा तणाव निवळेल आणि तशीच असायला पाहिजे. म्हणजे हे युद्ध पुढे पुढे जावं आणि दोन्ही सेना एकमेकाशी भिडाव्यात या प्रकारच्या अपेक्षा करू नयेत कारण युद्ध भयंकर असतं. आपण जे काही करायचं आहे ते करून झालेलं आहे. म्हणजे आपल्या दृष्टीनं जे उद्दिष्ट आहे ते उद्दिष्ट पहिल्या टप्प्याचं आपलं साध्य झालं आहे. आता ते साध्य झालं म्हणून पाकिस्तानचा जळफळाट आहे आणि त्यातून हे हल्ले आहेत तर त्याला आपल्याला प्रत्युत्तर द्यावं लागेल. पाकिस्तानला लादलं तर युद्ध करावं लागेल पण आपण स्वतःहून युद्ध करावं अशी परिस्थिती नाही किंवा ते करण्याची काही आवश्यकता आहे असं वाटत नाही. ती जर आवश्यकता वाटली असती तर भारतानं सुरू केलं असतं. सर याच्यामध्ये आणखी एक प्रश्न आता आपण म्हणालात त्या पद्धतीने की भारताचं सगळं कॅल्क्युलेट आहेत आणि त्या पद्धतीने हे सगळे पुढे निघालेत पण याच्या विरुद्ध जर पाकिस्तानमध्ये बघितलं तर पाकिस्तानमध्ये एक नाही तिथली जनता रस्त्यावरती आलेली व्हिडिओज बाहेर आलेले आहेत, काही जण इम्रानसाठी आलेले आहेत. त्याच्यानंतर जे संरक्षण मंत्री आहेत मनसूर त्यांना सुद्धा ताब्यात घेतल्याच्या बातम्या यायला लागल्यात. तर कुठंतरी पाकिस्तान हा याचा कुठंतरी तमाशा झालाय असं जाणवतंय. नाही काय असतं की युद्धजन्य परिस्थिती किंवा युद्धाला जाता आता आपण युद्धाच्या उंबरठ्यावर असं म्हणू शकतो. काही तज्ञ त्याला क्रायसिस स्टेज असं म्हणतात, वॉर स्टेज नव्हे क्रायसिस स्टेज. पण ते वेगवेगळी टर्मिनॉलॉजी आहे त्याच्यात डिटेलमध्ये जायला नको आपण. अशा वेळेला देश एकत्र असणं हे सगळ्यात महत्त्वाचं असते आणि एकसंघ देश असेल तरच सीमेवर लढणारं लष्कर हे
ताकदीनं प्रतिकार करू शकतं. या वेळच्या संघर्षामध्ये असं दिसतंय की या संदर्भात भारत हा खूप सॉलिडली एकत्र आहे. म्हणजे सगळे विरोधी पक्ष एक स्वरात म्हणतात की आम्ही सरकारच्या सोबत आहोत. मीडिया तर स्वाभाविक असतोच तो सरकारच्या सोबत, म्हणजे युद्धजन्य परिस्थितीमध्ये राष्ट्रीय हिताचाच विचार माध्यम त्या त्या देशाची करत असतात. सामान्य माणूस 100% लष्करासोबत आहे, सरकारच्या निर्णयांसोबत आहे. त्यामुळं एकसंगतेचं वातावरण आपल्याकडे आहे. पाकिस्तानात सुद्धा सामान्य माणसाला पाकिस्तानच्या लष्करानं घेतलेली ऍक्शन ही जस्टिफाईड वाटते, ते स्वाभाविक आहे. पण पाकिस्तानमधली अंतर्गत परिस्थिती संपूर्ण एकोपा दाखवणार नाही जशी भारतामध्ये आहे. ज्याचा तुम्ही उल्लेख केला की इम्रान खानच्या पक्षाचे लोक आता ती संधी बघून प्रदर्शन करतात की इम्रान खानला तुरुंगातून सोडा. ही परिस्थिती हाताळण्याची क्षमता फक्त इम्रान खानमध्ये आहे, त्याला तुरुंगातून सोडा. आता इम्रान खान आणि आत्ताचे लष्कर प्रमुख हे समीकरण अजिबात जुळणार नाही. कारण इम्रान सत्तेत येऊ नये याचं संपूर्ण फिल्डिंग या लष्करानं लावलं होतं आणि या लष्कर प्रमुखांनी लावलं होतं. त्याला निवडणुकीत लढताच येऊ नये अशी परिस्थिती तयार करण्यापासून तुरुंगात टाकण्यापर्यंत अनेक गोष्टी या लष्करानं केल्या होत्या. आणि त्याचा पक्ष सत्तेत कुठल्याही परिस्थितीत येणार नाही याची दक्षता घेतली होती. ज्याला हायब्रिड रेजिम म्हटलं जातं, तशा प्रकारचं हायब्रिड रेजिम म्हणजे सत्तेवर दिसणारे लोक आहेत ते राहील शरीफ हे पंतप्रधान आहेत वगैरे वगैरे. बिलावल भुट्टोचे वडील आसिफ झरदारी अध्यक्ष आहेत, पण प्रत्यक्ष स्वतःही लष्कर हलवतंय. अशा प्रकारचे हायब्रिड रेजिम तिथं आहे आणि त्याच्यामधून इम्रान खानला पूर्णपणे वगळलेला आहे त्यांनी. तर त्या इम्रान खानचा पक्ष आता मागणी करतोय, म्हणजे त्यांना वाटतंय की हे संधी आहे की ज्या वेळेला आपण दबाव टाकू शकतोय. असं जेव्हा घडतंय तेव्हा काहीतरी बिघडलेलं आहे. दुसऱ्या बाजूला बलुचिस्तान मधला संघर्ष आहे, जो बातम्या तर अशा आहेत की बलुचिस्तानमध्ये अनेक ठिकाणी लोकांनी पाकिस्तानचे झेंडे हलवून स्वतंत्र बलुचिस्तानचे म्हणून झेंडे फडकवायला सुरुवात केली किंवा पाकिस्तानच्या लष्कराच्या विरोधात काही कारवाई करायला सुरुवात केली. तर हे जे आहे हे काही चांगलं लक्षण नाही आहे. TTP सारखं संघटना आहे ते याचा फायदा घेऊ शकते. काही दहशतवादी संघटना आहेत ते पाकिस्तानच्या बाजूने बोलतात, पण त्यांचा स्वतःचा आवाज तयार होतोय हे पण काही कुठल्याही सार्वभौम देशामध्ये काही फार चांगलं लक्षण नाही आहे. त्यामुळं एक गोष्ट आहे की जनरल मुनीर जे पाकिस्तानचे लष्कर प्रमुख आहेत ते ज्या कॅल्क्युलेशननं जात होते त्या कॅल्क्युलेशनमध्ये बिघाड झाल्याचं दिसते. त्यांचं कॅल्क्युलेशन काय असावं हे सगळं सुरू करताना की पहलगामच्या हल्ल्यात हिंदूंविरोधात हल्ला मुस्लिम दहशतवाद्यांनी केला आणि तो काश्मीरमध्ये झाला. याचा परिणाम म्हणून भारतात हिंदू मुस्लिम दुही तयार व्हावी, द्वेषाचं वातावरण तयार करावं हा एक भाग. आणि दुसरा भाग त्याच्या निमित्तानं पाकिस्तानमधल्या सगळ्या लोकांना, सगळ्या शेरच्या लोकांना लष्कराच्या मागं उभं करावं आणि इंटरनल क्रायसिसकडून लोकांचं लक्ष दुसरीकडे वळवावं. नेमकं त्याच्या उलटं घडतंय. म्हणजे भारतात अगदी सुरुवातीला किरकोळ काही लोक बोलले असतील, पण भारतात हिंदू मुस्लिम तडा जाईल असं काही झालं नाही. उलट सॉलिड लोक एकत्र आले आहेत आणि सगळे एकमुखानं भारताच्या लष्कराच्या बाजूने उभे राहिलेत. पाकिस्तानात तसं होताना दिसत नाही आहे. पाकिस्तानात जे त्यांना अपेक्षित असावं कदाचित की अशी कारवाई केल्यानंतर देश एकत्र येईल, तर तसं होताना दिसत नाही आहे. म्हणजे पहिल्याच टप्प्यामध्ये मुनीर यांची हेतू पराभूत झाले आहेत आणि मुनीर यांच्या नेतृत्वाविषयी कदाचित शंकेचा सुरू होईल. आता ज्या बातम्या आहेत की त्यांना हटवलं जाईल वगैरे, मला त्यात काही तथ्य वाटत नाही. कारण युद्धजन्य परिस्थितीत असं काही कोणी लगेच करेल असं वाटत नाही. उलट पाकिस्तानचं सरकार आणि पाकिस्तानचं न्यायालय या दोन्हींनीही मुनीर यांचे हात बळकट करण्याचे निर्णय मागच्या 2 दिवसामध्ये घेतलेत, ऑफिशियल घेतले निर्णय आहेत. त्यामुळं आत्ता लगेच मुनीरला बदलतील वगैरे ही शक्यता थोडी कमी वाटते. पण मुनीर यांचे जे त्यांच्या ज्या कॅल्क्युलेशननं त्यांनी सुरू केलं ती कॅल्क्युलेशन बॅकफायर झाल्याचं ह्या पहिल्या टप्प्यातही निश्चित दिसतंय. त्यामुळं मग त्यांना कुठल्याही देशाला काय आहे जो सुरू करतो, पहलगाममधून त्यांनी सुरू केलं असं म्हणता येईल. ते सुरू केल्यानंतर त्यांना हे दाखवण्याची आवश्यकता असते की आम्हाला काहीतरी विजय मिळाला आहे आणि तो पाकिस्तानला आतापर्यंत कुठंच मिळालेला दिसत नाही. त्यामुळं हे तणाव कमी करायचा असेल तर त्यांना कशाचं ते निमित्त करावं लागेल. भले त्यांचा पराभव झाला ते हरकत नाही, पण आम्ही काहीतरी केलं दाखवावं लागेल. तर ते अजून त्यांच्या हातात सापडत नाही. त्यामुळे ते एस्केलेटेड लढाईमध्ये पुढे निघालेत आणि भारत असा कुठलाही छोटा सुद्धा त्यांना पॉझिटिव्ह भाग द्यायला तयार नाही. मग त्यांनी 2 हल्ले केले, आपण 2 हल्ले केले, अगदी लावळमध्ये केले, रावळपिंडीत केले, जिथं याच्या पाकिस्तानी लष्कराचं मुख्यालय आहे तिथं पण हल्ले केले. त्यामुळं या आत्तापर्यंतच्या युद्धजन्य परिस्थितीमध्ये किंवा क्रायसिसच्या सिच्युएशनमध्ये भारतानं थोडीच तोड आणि 2 पावलं पुढं अशा प्रकारची परिस्थिती दाखवलेली आहे आणि तो मुनीर यांच्या सगळ्या याद्यांना धक्का देणार असा एक माहोल आहे असं म्हणता येईल.
सर, मुनीरचा ज्या पद्धतीने आपण उल्लेख केला, मग त्याच दृष्टिकोनातून असं म्हणता येईल का की ज्यावेळेस एक नाही डिफेन्सची आपली प्रेस कॉन्फरन्स झाली त्यावेळेस एक मुस्लिम समुदायातल्या एक स्त्रीला पुढे आणलं बरोबर. आणि भूमिका सिंगना सुद्धा पुढे आणलं आणि त्या दृष्टिकोनातून सुद्धा ती शह देण्याचा प्रयत्न झाला. नाही, याच्या युद्धाच्या काळामध्ये की युद्धजन्य परिस्थितीमध्ये ऑप्टिक्सला महत्व असतं, सिम्बॉलिझमला महत्व असते. सिम्बॉलिझमवर सगळं चालत नाही, पण सिम्बॉलिझमला महत्व असते. आणि त्या अर्थानं ऑपरेशन सिंधू नाव देणं काय, किंवा त्या कुरेशी नावाच्या कर्नलना ब्रीफिंगसाठी बोलवणं, जनरली अशा सगळ्या कारवायांमध्ये DGMO जे असतात ते ब्रीफिंग करत असतात. म्हणजे परंपरेनं इतिहासात जर तुम्ही बघितलं तर यावेळेला पहिल्यांदाच भारताचा जे परराष्ट्र सचिव आणि 2 लष्करी अधिकारी ब्रीफिंग करतात. दोन्ही एक हवाई दलाचे अधिकारी आहेत आणि एक लष्करातले अधिकारी आहेत, ह्या ज्या क्वेशनचं तुम्ही नाव घेतलं. आणि त्यात या मुस्लिम महिला अधिकारी, ही अधिकारी सेलिब्रेटेड अधिकारी, हे म्हणजे कुणीतरी पिकअप केलं असं नाही आहे आणि केवळ मुस्लिम आहे म्हणून पिकअप केलं असं पण नाही. ऑप्टिक्समध्ये तसं तुम्ही म्हणू शकता, पण त्या महिला अधिकाऱ्याचं ट्रॅक रेकॉर्ड जे आहे ते अतिशय वाईट आहे. त्यांनी ज्या ज्या गोष्टींमध्ये सहभाग घेतलाय, जिथं नेतृत्व केलंय, ते सगळं एक उदाहरण म्हणून सांगण्यासारखं आहे. त्यांच्या घरातली लष्कराची पार्श्वभूमी आहे, त्यामुळं ते सिलेक्शन अतिशय योग्य केलेलं आहे आणि सिम्बॉलिझम म्हणून पण त्याला महत्व आहे. त्यातून एक बाबा भारतामध्ये जो काही हिंदू मुस्लिम हा जो मुद्दा दाखवायचा प्रयत्न जगाला पाकिस्तान करते तसा तो नाही आहे, हे दाखवण्यासाठीचं म्हणून पण ते पाऊल आहे असं आपल्याला नक्की म्हणता येईल. सर, या गोष्टीत आता आपण मुनीरच्या बाबतीमध्ये बोललात, तर त्याच पद्धतीनं बोलत असताना आपण एक बलुचिस्तानचा उल्लेख केला. सध्या आता पाकिस्तानची जी काही कोंडी होत चाललेली आहे, जो काही तमाशा होत चालला, इकडून भारताचं प्रेशर वाढते, स्थानिक पाकिस्तानी लोकांकडून सरकारवरती दबाव आहे, त्यात बलुचिस्तानमधून उद्रेक होतोय असं वाटतं. आणि मग कुठेतरी चर्चा व्हायला लागला की आता पाकिस्तानचे आता 4 तुकडे होणार, बलुचिस्तान वेगळं होणार. याच्यात तथ्य आहे की पुन्हा एकदा हे भावनेशी निगडीत आहे? नाही, या गोष्टी आत्ता तरी काय आहे, युद्धात पुढं काय होईल हे कोणीच सांगत नाही. हे पाकिस्तानचे 4 तुकडे होतील का, पाक व्याप्त काश्मीर बाहेर घेईल का, किंवा आणखी काय होईल, कुठल्या टप्प्यावर युद्धाचा, एक कोणाला सांगता येत नाही. या गोष्टी अचानक इंटरनॅशनल लेवलच्या प्लेयर्स येतात. म्हणजे कारगिलचं युद्ध जेव्हा संपलं तेव्हा शेवटच्या टप्प्यात अमेरिकेच्या अध्यक्षांनी पाकिस्तानच्या पंतप्रधानांना ज्या प्रकारे सांगितलं होतं की त्यानंतर त्यांना युद्ध थांबवण्याशिवाय पर्यायच नव्हता, किंवा बालाकोटच्या हल्ल्यानंतर विंग कमांडर अभिनंदन पाकिस्तानच्या भूमीत सापडले आणि त्यानंतर अमेरिकेच्या अध्यक्षांनी सांगितलं होतं की थोड्याच वेळात तुम्हाला गुड न्यूज मिळेल, आणि त्यांना सोडलं गेलं. म्हणजे इंटरनॅशनल प्लेयर कधी त्यात इंटरव्हेन करतात हे सांगता येत नाही. त्यामुळं कुठल्या टप्प्यापर्यंत हे जाऊ द्यायचं, हे जसं भारत आणि पाकिस्तानमध्ये ठरवलं जाईल तसंच आंतरराष्ट्रीय स्तरावर पण हे सगळं क्लोजली वॉच केलं जाते. आत्ता आंतरराष्ट्रीय स्तरावर हे तुमचा संघर्ष तुम्ही थांबवा वगैरे सुविचार म्हणता येईल अशा प्रकारची सगळी भाषा आहे. पण हे जर एस्केलेट झालं आणि याचा एकूण जगाच्या अर्थकारणावर भूराजकीय संबंधांवर परिणाम होतो असं दिसायला लागलं तर मला वाटतं की ह्या सगळ्या शक्ती काही अगदीच गप्प बसतील अशातला भाग नाही. दुसरी गोष्ट, आपल्याकडं या प्रकारची भावना आणि विशेषतः समाज माध्यमातून ज्या प्रकारच्या चर्चा होत आहेत की आता लाहोर घेतलं, अमुक केलं आणि बलुचिस्तानमध्ये उद्रेक झाला तर बलुचिस्तान तोडा, पाकिस्तानचे 4 तुकडे करा, काही रिटायर्ड मिलिटरी ऑफिसर पण या प्रकारची भाषा करत असतात. हे सगळं ठीक आहे, म्हणजे बोलायला यातलं काहीच कुणी अडवत नाही. पण युद्धामध्ये अशा प्रकारे एखाद्या देशाचे तुकडे करणं हे सोपं नाही. दुसऱ्या महायुद्धानंतर बांगलादेश हे एकच उदाहरण आहे की तोपर्यंत 71 पर्यंत झालं की लष्करी कारवाई करून एका देशाचे 2 तुकडे झाले. त्याच्या आधी कधी झालं नव्हतं असं हे दुसऱ्या महायुद्धापासून. त्यामुळं हे खूप दुर्मिळ अशी गोष्ट आहे, हे इतकं सोपं नसतं. तर याच्यात बेसिक काय फरक असेल? म्हणजे 71चं सुद्धा आपल्याकडे उदाहरण आहे बांगलादेशचं आणि बलुचिस्तानमध्ये, मग याच्यामध्ये डिफरन्स काय? नाही, डिफरन्स काय आहे की समजा एखाद्या देशाचे तुकडे होतात तेव्हा तो देश जे काही करता येईल ते सगळं करू शकतो. अच्छा. आणि आता म्हणजे ज्या वेळेला दोन्ही देश ऑफिशियली अण्वस्त्रधारी देश आहेत तेव्हा शेवटचा पर्याय असू शकतो ना तो. बरोबर. त्यामुळे अण्वस्त्रधारी देशांमध्ये अजूनपर्यंत दोन्ही देशांनी ते पाळलंय की या तिथंपर्यंत जायचं नाही, अण्वस्त्राच्या टप्प्यापर्यंत जायचं नाही, हे पाळलंय. ते पाळतील पण, कारण इतकं अजून कोणाचं काय म्हणता येईल की सगळंच विवेक संपलाय असं वाटत नाहीये. पण जेव्हा असं पाकिस्तानला वाटेल की आता आपला एखादा भागच तुटला जातोय तेव्हा पाकिस्ताननं जर या प्रकारची गोष्ट केली तर त्याचे परिणाम किती भयानक असतील. बरोबर.
त्यामुळं अण्वस्त्रधारी देशामध्ये दुसऱ्या देशाचा तुकडा पाडणं ही इतकं सोपी गोष्ट नाही आहे. त्याचबरोबर बांगलादेशमध्ये संपूर्ण बांगलादेश म्हणजे पूर्व बंगाल तेव्हाचा हा जवळपास सगळा पूर्व बंगाल म्हणजे 90% जास्त पूर्व बंगाल हा पाकिस्तानच्या विरोधात उभा होता. अच्छा. मुक्ती वाहिनी नावाची जी एक चळवळ उभी राहिली आणि मुक्तियोद्धा किंवा मुक्तियोद्धा आपण म्हणू त्याला, तर ती जी संकल्पना उभी आली, मग त्यांना प्रशिक्षण वगैरे पण भारतात दिलं, भारताचं मिलिटरी इंटरव्हेन्शन पण केलं. ते करणं तुलनेत सोपं होतं. याचं कारण एक तर अण्वस्त्रधारी देश नव्हते तेव्हा. दुसरी गोष्ट, बंगालमधून इंटरव्हेन करणं तुलनेत सोपं होतं कारण एकमेकाला लागून नव्हतं आपण. बरोबर. तसं या बलुचिस्तान नावाचा जो भाग आहे तिथंपर्यंत जाण्यासाठी बराच पाकिस्तानी भूभाग ओलांडून तिथंपर्यंत पोहोचावं लागेल आणि म्हणजेच तुम्हाला प्रत्यक्ष युद्ध करावं लागेल. आणि आपण बघतो की अलीकडच्या काळामध्ये कुठल्याही युद्धात अक्षरशः इंच लढवावं लागतंय. मग तुम्ही अफगाणिस्तानातलं याचं अमेरिकेचं युद्ध घ्या किंवा रशिया युक्रेन सुरू असलेलं युद्ध घ्या किंवा गाझामधली इस्रायलची कारवाई घ्या, इतकं सोपं नाही आहे. म्हणजे गाझा नेस्तनाबूत करेल इतकी धोरण केली, पण संपूर्ण गाझा जिंकता आलं का? नाही. पुन्हा कॉम्प्रोमाइज कुठल्या तरी टप्प्यावर करावं लागेल. तर हा जो भाग आहे ना, हा म्हणजे तसंच पॅलेस्टाईनची ताकद काय आहे इस्रायलच्या तुलनेत अगदीच किरकोळ आहे. तरी पण ते होत नाही, इतकं सोपं नाही आहे. भूमी ताब्यात घेणं हे खूप अवघड असते. त्यामुळं ठरवलं तर भारतीय लष्कराची क्षमता आहे का, तर क्षमता आहे, पण जायचं का आणि ते गेल्यानंतर मग युद्धाचा भडका कुठल्या टप्प्यावर जाईल ही कॅल्क्युलेशन त्याच्यामध्ये असतात. त्यामुळं तुकडे काय वगैरे म्हणणं सोपं आहे, तितकं म्हणजे मुळात मला अजूनही असं वाटतं की युद्ध करावं का याच्यावरच पुन्हा पुन्हा विचार केला पाहिजे आणि तो केला जात असेल. का युद्ध हे करणं सोपं आहे, पण ते कुठल्या दिशेनं जाईल हे ठरवता येणं तितकं सोपं नसतं. आत्तापर्यंत पाकिस्ताननं ज्या वेळेला भारताच्या विरोधात युद्ध सुरू केलं त्या वेळेला त्यांनी केलं प्लॅनिंग आणि प्रत्यक्षात झालं युद्ध, याच्यामध्ये खूप फरक पडला आणि पाकिस्तानला प्रत्येक वेळेला तोंडावर आपटावं लागलं. कारण युद्ध हे आपण ठरवलं तसं इतकं सोपं नसते. कागदावर युद्ध खेळणं आणि जमिनीवर युद्ध खेळणं याच्यामध्ये फरक असतो आणि अँटिसिपेट केलं जाते की आपण या भागात गेलो तर काय होईल, तिकडे गेलो तर काय होईल, पण दुसऱ्या त्याच काम प्रत्युत्तर येईल असं नाही आहे. म्हणजे 65च्या युद्धामध्ये आपण ज्या प्रकारे हवाई दलाचा वापर केला जो पाकिस्तानला अनपेक्षित होता काश्मीरमध्ये, आणि त्यानंतर पाठोपाठ लावच्या दिशेनं म्हणजे पंजाबातली आघाडी उघडली, हे आणखी मोठा धक्का होता. या प्रकारचे धक्के कधी पण भारत देऊ शकतो कारण भारताची मिलिटरी साईज खूप मोठी आहे. आता चीनमुळे आपल्याला संपूर्ण मिलिटरी मोबिलाइज करता येणार नाही वगैरे काय असलं तरी पाकिस्तानपेक्षा तुलनेत ती नक्कीच मोठी आहे. विशेषतः नौदलाचा आपल्या नौदलाकडे ज्या प्रकारची क्षमता आहे त्याच्या तुलनेत पाकिस्तानकडे ती क्षमता अजिबातच नाही आहे. त्यामुळं समुद्राच्या बाजूनं आपण खूप प्रभावीपणे हल्ले करू शकतो. कपॅसिटी म्हणाल तर कपॅसिटी आहे, पण पाकिस्तानकडं पण वेपनच आधुनिक वेपनही आहे. पाकिस्तानचं पण प्रशिक्षित काय म्हणता येईल की प्रोफेशनल लष्कर आहे आणि ते पण प्रत्युत्तर देईल. त्याला भारत ओळख करेल का तर करू शकेल, पण युद्ध करून एका देशाचे 2 तुकडे करणं ही आत्ताच्या काळात आधुनिक काळामध्ये ज्या काळामध्ये प्रत्येक गोष्ट ही सॅटेलाईटद्वारे वॉच करता येणं शक्य आहे, प्रत्येक गोष्टीला प्रत्युत्तर देता येणं शक्य आहे, रडार सिस्टीम खूप कॉम्प्लिकेटेड आणि आधुनिक स्वरूपाचे आहेत, अशा काळामध्ये एखाद्या देशाचा तुकडा पाडणं ही इतकी सोपी गोष्ट नाही आहे. त्याच्यासाठी 10 वेळा 20 वेळा 100 वेळा विचार करावा लागेल. आणि भारतातले जे कोणी स्ट्रॅटेजिक थिंकिंग करणारे लोक आहेत किंवा या युद्धावर काम करणारे लोक आहेत ती या सगळ्याचा विचार करूनच पर्याय निवडतील. म्हणूनच मला वाटते की अजूनपर्यंत आपण पाकिस्तान जे करतोय त्याला त्याच्यापेक्षा पुढे जाऊन प्रत्युत्तर देतोय, पण आपण स्वतःहून काही सुरू करत नाही आहोत अजून काही. आपण त्या स्टेजमध्ये गेलेलो नाही आहात. आणि मला वाटते की भारताची अपेक्षा अशीच असेल की एक लक्षात घ्या की पाकिस्तान कोलमडलेला पाकिस्तान उद्ध्वस्त झालेला पाकिस्तान ही काही भारतासाठी फार चांगली गोष्ट नाही आहे. असं जेव्हा होईल तिथं दहशतवाद्यांचंच आहे. म्हणजे दाखवण्यासाठी का असे ना, म्हणजे अजूनपर्यंत पाकिस्तान किती बिघडला असला, बिघडलाच वादच नाही, तरी तिथं कधीही जे धर्मांध पक्ष आहेत म्हणजे धार्मिक आधारावर उभे राहिलेले पक्ष आहेत त्यांना कधीही पाकिस्तानात यश मिळालेलं नाही. यश मिळतंय ते धर्मांधतेपासून बाजूला असलेल्या, म्हणजे ते धार्मिक आहेत पक्ष पण धर्मांध नाही आहेत, दहशतवादी म्हणता येईल असे पक्ष नाही आहेत, त्यांनाच यश मिळतंय. उघड धार्मिक भावनांचा राजकारण करणाऱ्या पक्षांना कधीही पाकिस्तानमध्ये राजकीय यश मिळालेलं नाही. त्यामुळं हे सगळं आपण लक्षात घ्यायला पाहिजे भारत पाकिस्तानच्या संदर्भामध्ये. त्यामुळं युद्ध करून तुकडा पाडणं हे मला वाटते की इतकं सोपं नाही किंवा त्या प्रकारची रचना भारत करत असेल का याविषयी मला
अजूनही खाते वाटत नाहीये. पण जर तसं ठरवलं तर बाहेर करू शकतो. त्याच्यामध्ये अण्वस्त्र हा एक मात्र आपण कायम लक्षात घेतला पाहिजे, की जो फॅक्ट आहे की अण्वस्त्र वापरली तर काय पाकिस्तान बेचैन होईल, पण त्याचे परिणाम भारतावर पण होतील ना. भारतावरती. आपण शेजारी आहोत, बरोबर. त्यांची 2 अण्वस्त्र पडली तर आपण 10 टाकू करायची, पण त्याच्यातून जे काही होईल ती एक व्यापक तबाही असेल, त्याकडे जावं असं कोणालाच वाटणार नाही. त्यामुळं तो एक थ्रेशोल्ड आहे असं मला वाटते, की ज्याचा विचार पुन्हा पुन्हा करावा लागेल तुकडे बिकडे करण्याची भाषा करत असताना. सर, काल बरोबर 24 तास झालेत, कारण तुम्ही याच वेळेस या ठिकाणी बसून आपल्या टीव्ही नेक्स्ट मराठीसाठी एक इंटरव्ह्यू करत होतात आणि त्याच्यामध्ये तुम्ही युद्धाचं सावट हो. असं टाकलं होतं आणि त्याच्यामध्ये तुम्ही ते ठोकताळे मांडले होते. आता पुढच्या 24 तासाच्या गोष्टींकडे बघत असताना तुम्ही कसं बघता? काय परिस्थिती पुढच्या 24 तासामध्ये? पुढच्या 24 तासामध्ये मला वाटते की 2-3 गोष्टीकडे लक्ष ठेवलं पाहिजे. एक तर हल्ले प्रामुख्यानं रात्री होतात, त्यामुळे अपडेट्स रात्री मिळतील, पहाटेपर्यंत ते चालू राहील. पाकिस्तान हल्ले थांबवेल इमिजिएट असं मला वाटत नाही. अच्छा. आणि त्याचबरोबर भारताकडून त्याचं रिटॅलिएशन काही थांबणार नाही. त्यामुळे दोन्ही बाजूनं काही ना काही ते नुकसान होत राहील. कदाचित पाकिस्तानकडे ते जास्त असेल, पाकिस्तानमध्ये होणारं नुकसान जास्त असेल, पण हे पुढचे 24 तास आपल्याला या प्रकारे दिसतील. माझ्या मते पुढच्या 24 तासात एक अत्यंत महत्त्वाची घडामोड आहे ती इंटरनॅशनल मॉनिटरी फंडासोबत पाकिस्तानची बैठक, बरोबर. की त्याचा थेट युद्धाशी संबंध नाही, पण युद्धावर परिणाम करणारा एक घटक असू शकतो. पाकिस्तानला $1.3 बिलियन मदत IMF कडून अपेक्षित आहे. ही नवी मदत सलगपणे पाकिस्तान घेतोय आणि ती मदत त्याला मिळाली तर स्वाभाविकपणे एक पैशाचा ओघ पाकिस्तानात सुरू होईल, की जी पाकिस्तानची आर्थिक कोंडी आहे. आता युद्ध नसतं तर तो एक काय म्हणता येईल की आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या देशाला झालेली मदत अशा दृष्टीनं त्याच्याकडे बघता आलं असतं. पण युद्धजन्य परिस्थिती आहे, अशा वेळेला अशी मदत पाकिस्तानला मिळाली तर ती पाकिस्तान दिलेल्या कामासाठीच वापरेल का याची खात्री काय आहे? आणि हा धोका, हा कन्सर्न भारतानं रेज केलेला आहे. ज्या बातम्या आहेत त्यानुसार IMF मध्ये भारतानं ही शंका बोलून दाखवलेली आहे किंवा ह्याच्याविषयी आक्षेप घेतला आहे की आता जर तुम्ही पैसे दिले तर ते पैसे डायव्हर्ट केले जातील आणि पाकिस्तान मदत म्हणून दिलेले पैसे हे डायव्हर्ट करून आयदर दहशतवादी कृत्यांसाठी किंवा त्यांच्या लष्करी कामांसाठी किंवा लष्करी सुविधा इम्प्रूव्ह करण्यासाठी वापरतो, की जे पैसे हे विकास कामांसाठी आणि तुमची आर्थिक कोंडी झाली त्यातून बाहेर पडण्यासाठी आणि त्याच्या बदल्यात तुमच्या अटी गाठल्या आहेत, अनेक आर्थिक सुधारणा करण्याची अटी गाठल्या आहेत, त्या सुधारणा कराव्यात यासाठी ते पैसे दिले जातात, त्यासाठी ते वापरले जात नाहीत असा भारताचा आक्षेप आहे. आणि त्या पार्श्वभूमीवर उद्या IMF काय निर्णय घेतोय हे बघण्यासारखं असेल, कारण ही एक आर्थिक चौकट महत्वाची आहे. शेवटी युद्ध करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर पैसा लागतो आणि त्या आघाडीवर पाकिस्तान खूपच आता अडचणीत आहे. त्यामुळे हे जे IMFचं लाईफलाईन त्यांना मिळते का नाही हे बघावं लागेल. पुढच्या 24 तासात मला वाटते की एकूणच इंटरनॅशनल कम्युनिटीचं लक्ष पण याकडे असेल. त्यानंतर बाकीचे आंतरराष्ट्रीय जे काही प्लेयर्स आहेत ते अजून ते बघतायत, कारण अजून प्रत्यक्ष युद्ध म्हणावं असं सुरू पण झालेलं नाही. त्यामुळे तेही फक्त वेट अँड वॉच अशाच परिस्थिती आहेत. ते कसे रिॲक्ट होत आहेत अजून तेही आपल्याला बघावं लागेल. तर पुढच्या 24 तासात मला वाटते की या प्रकारच्या घडामोडी आपल्याला दिसतील. तर एकंदरीतच आपण सगळ्याच गोष्टींना काही स्पर्श करू शकलो नाही, फक्त एक प्रामुख्याने ज्या काही महत्वाच्या गोष्टी आजच्या क्षणाला यावेळेस वाटतात त्याच गोष्टींना स्पर्श करण्याचा प्रयत्न केलेला आहे. बऱ्याचदा असं म्हणतात की धुरामध्ये किंवा धुक्यामध्ये फार लांबचं बघायचं नसतं, एक एक पाऊल टाकल्यानंतर आपल्याला ती वाट दिसायला लागते. आपण तोच प्रयत्न करतो की सध्याच्या स्थितीला, आत्ताच्या घडीला पाकिस्तान आणि भारत हे कुठं आहेत, आंतरराष्ट्रीय परिस्थितीमध्ये बाकीचे देश कशा पद्धतीने या सगळ्या गोष्टींकडे बघतायत आणि पुढच्या 24 तासामध्ये कोणत्या घटकांकडे आपल्याला लक्ष द्यायला हवं. आता पुढच्या 24 तासामध्ये किंवा आज रात्री काय काय घडामोडी घडतात याच्यावरती उद्या भाष्य करणं हे संयुक्तिक ठरेल. परंतु आत्ताच्या घडीला मात्र इतकंच आहे की जे काही आंतरराष्ट्रीय IMFचे लोक आलेले आहेत ते कशा पद्धतीने पाकिस्तानच्या सोबत पुढे जातात हे बघावं लागेल. आणि त्याच पद्धतीनं आज रात्री आणखी काही वेगळी आगळीक किंवा कुरापत पाकिस्तानकडून काढली जाईल का हे सुद्धा बघावं लागेल. पण एक मात्र नक्की की भावनिकता आणि वास्तवता याच्यामध्ये जी एक अदृश्य अशी जी रेग ओढली गेलेली आहे ती रेग आपल्या सगळ्यांनाच थोडीशी समजून घ्यावी लागेल. आणि हा समजून देण्याचा प्रयत्न आपले आंतरराष्ट्रीय अभ्यासक श्रीराम पवार सर करत आहेत. सर, तुम्ही आलात, पुन्हा एकदा मी आपलं मनापासून आभार मानतो.